हे करू ते करू, रोज नवीन कारण सांगितले जातात. कधी सांगतात केंद्रातनं पैसा यायचा आहे, कधी सांगतात राज्यातनं पैसा यायचा आहे, कधी सांगतात बँकेतनं पैसा यायचा आहे. ज्याला मदत करायची असते त्याला बहाणे कधीच सुचत नाही. शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहायचं असेल तर महाराष्ट्र एक समृद्ध राज्य आहे. महाराष्ट्राला कर्ज देखील काढता येतं. भरपूर 60,000 कोटी रुपयाची लिमिट महाराष्ट्राची कर्जाची आज बाकी आहे. कर्ज देखील काढता येतं. कुठल्याही पद्धतीने हा पैसा जमा करून शेतकऱ्याला तात्काळ मदत करता येते. फक्त नियत आहे का मदत करायची हा प्रश्न आहे. पूरग्रस्त भागामध्ये ओला दुष्काळ, तुम्ही म्हणाल अजित पवार ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर असं काय होणार आहे? एक शेतकऱ्यांना त्याच्यातनं मदत होती. तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करा, त्याच्यातनं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क, ज्या भागामध्ये अतिवृष्टी होऊन जमिनी खरडून गेल्या, पिकं वाहून गेली, पिकं कुजून गेली, पिकं सडून गेली, अशा ठिकाणी तुम्ही तिथं शैक्षणिक शुल्क माफ करा. बरेच दिवस सातत्याने त्या भागात पाऊस पडतोय, म्हणून तिथल्या शेतमजुरांना एक रकमी काहीतरी रक्कम द्या. नेपाळमध्ये जसं सामान्य जनतेने मंत्र्याला तुडू हाणलं, तसं महाराष्ट्रातला शेतकरी सुद्धा आपल्या इथल्या मंत्र्यांना तुडू हाणल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही मदतच त्यांना करणार नाही, कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं, तुम्ही कर्जमुक्ती द्यायला तयार नाही. आज अतिवृष्टीच्या संकटाला तुम्ही मदत द्यायला तयार नाही. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही. हा लोकांचा असंतोष कुठल्या ना कुठल्या निमित्तानं उफाळून येईल ना. पण नेपाळ सारखी परिस्थिती महाराष्ट्रात तयार झाली तर नवल वाटायला नको. त्यात काय चुकीचं आहे?